त्या दोघी भाग दुसरा. नमस्कार वाचक श्रोते हो. आपण कथेच्या पहिल्या भागात रमा आणि उमा यांची माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाची आणि मित्रपरिवाराची माहिती घेतली. आपण आता कथेचा दुसरा भाग बघणार आहोत. मागच्या भागात वाचल्याप्रमाणे रमाला आता पिहूची मानसिकता जाणवायला लागलेली होती. त्यामुळे ती उमाला पिहूपासून जास्तीत जास्त लांब ठेवू लागली. रमा साधी भोळी असली तरी ती हुशार होती आणि चाणाक्ष सुद्धा होती. रमा हळूहळू पिहूला एकटी भेटून तिच्या मनातील गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिला कळते की तिची आई नेहमीच उमाबद्दल कौतुकास्पद गोष्टी घरात बोलत असायची. उमा वयाने लहान आहे तरीही किती छान वागते, सगळ्यांशी किती मिळून मिसळून राहते. यामुळे पिहूला अनेकदा तिच्या बाबांच्या रागालाही सामोरे जावे लागले होते आणि त्यामुळे तिला उमाचा आता द्वेष वाटायला लागला होता. रमाला या सगळ्या गोष्टी कळाल्यावर तिलाही पिहूबद्दल थोडं वाईट वाटलं. काही दिवस गेल्यानंतर रमा आणि उमा पिहूच्या घरी काही कार्यक्रमासाठी गेल्या. तेव्हा पिहूच्या आईने उमाला रांगोळी काढायला सांगितले. यावर रमा म्हणाली, काकू, उमा अजून लहान आहे, तुम्ही पिहूला का नाही सांगत रांगोळी काढायला? त्यावर पिहू सुद्धा म्हणाली, हो आई, मी काढते रांगोळी, अगदी तुला आवडते तशी, पणत्या पण मी लावते, तू काळजी नको करूस. पिहूने रांगोळी काढायला सुरुवात केली. सर्व सामान, रांगोळी, कलर्स, पणत्या, चमकी, फुले तिने आणून दारापाशी ठेवले. उमा तिच्याजवळ आली आणि म्हणाली, ताई, तू तर खूप सुंदर रांगोळी काढतेस. मला तर आई पण म्हणाली होती आणि आमची ताई सुद्धा तुझं खूपच कौतुक करत असते. मला म्हणाली पण की रांगोळी काढावी तर पिहूनीच. ताई, मला पण शिकवशील का रांगोळी? पिहूला हे ऐकून जाणवलं, आपण मोठे असून हिला समजून नाही घेऊ शकलो आणि ही लहान असूनही किती सकारात्मक विचाराने सगळ्या गोष्टींकडे बघते. त्यानंतर कार्यक्रमात आलेल्या सर्व लोकांनी रांगोळीचे आणि पिहूचे खूपच कौतुक केले. या सर्व गोष्टींमुळे पिहू अधिकच खुलली आणि आनंदली. तिने उमाची तिच्या आईसमोरच माफी मागितली आणि घट्ट अशी मिठी मारली. या सर्व कार्यक्रमात अशी एक व्यक्ती होती जिची रमा आणि उमा यांच्या हालचालींवर बारीक नजर होती. ती व्यक्ती वेळोवेळी कोणाला तरी फोनवरून उमा आणि रमाची माहिती पुरवत होती. कोण असेल ही व्यक्ती? काय आहे त्याच्या मनात? रमा उमा त्यांच्या भूतकाळातील घडलेल्या घटनेशी या व्यक्तीचा काही संबंध असेल का? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी भेटूया कथेच्या तिसऱ्या भागात. कथेच्या तिसऱ्या भागासाठी लाईक व कमेंट करा. धन्यवाद.